विवाह कार्यक्रमाची योजना सुरू करण्यात आली। तर शिष्टमंडळ बसून त्यांनी सुरू केली असेल, कोणत्या कायद्या बसू शकतो, रोजगार योजना असेल किंवा म्हणजे युवा प्रशिक्षणांना रोजगार देणे, या कायद्यात त्यांनी सुरू केले। आपण तर मागितले नाही, कोणी चालू केली? सरकारने चालू केले। आपण त्यांच्या घरी गेलो नाही, कोणत्याही आमदार खासदारांना सांगितलं नाही। त्यांनी ज्या वेळेस इलेक्शनच्या तोंडावर आलं तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री योजना सुरू करण्यात आली का? त्यांनी इलेक्शन त्यांच्या खुर्चीवर बसून घेण्यासाठी। आता खुर्चीवर ते बसले तर आमच्या इथून मागणी आहे, ज्या आस्थापनावर प्रशिक्षण घेतलं त्या स्थापनेवर आम्ही कायम रोजगार देण्यात येईल इच्छुक असेल तर ते मागणी आमचं, ज्या स्थापना आम्ही काम केलं त्या स्थापना आम्हाला रोजगार द्या, कॉन्ट्रॅक्ट बेसिस द्या किंवा गव्हर्नमेंट थ्रू द्या, कुठल्याही कारणाने द्या। कुठेतरी तुम्ही कारणे असं दाखवू नका आणि आम्हाला द्यावं लागेल। खरं तर बघायला गेलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री योजना याच्या मागे भर पावसामध्ये आमच्याकडे रुपया पण नाही, आम्ही मजुरी करून आम्ही आंदोलन येतो। मग आम्ही पुढे सर्व आंदोलन करून टाकून गेलं, आमच्याकडे 1 रुपया पण नाही। जेव्हा त्यांनी आमचं पगार दिला ते पण कुठेवर दिला, काय टायमाला 5,000 दिले, काय टायमाला कमी दिले, असं करत करत आम्ही पुढे आलो। तर आम्ही 6 जुलैला हे आंदोलन ठेवण्यात आलं। तर हा 6 जुलै मध्ये मुख्यमंत्री विवाह कार्यक्रमाचा मुद्दा आज उठवणार आहे म्हणून आम्ही आलो होतो। परंतु मुंबईमध्ये पावसाचा आऊट दिलेला आहे, जास्त पाऊस आहे म्हणून आम्ही एवढं विद्यार्थी गोळा झाले नाही। जेवढे आले ते आम्ही त्यांना निवेदन दिलं। परंतु मुख्यमंत्र्यांनी एवढं लक्षात द्यायला पाहिजे, फक्त खुर्चीसाठी एवढंच त्यांनी म्हणजे योजना सुरू केलेली असं वाटतं। तर त्यांनी सरकारने परत जसं योजना सुरू केली होती तसं त्यांनी सुरू करण्यात आली। धन्यवाद।